ही आहे माझा विठोबा चॅनल, प्रचार संप्रदायाचा, ठेवा आनंदाचा।
Yeah.
श्री राम।
शांतम. इको कमी करा, कमी करा इको. हॅलो, सर्वांचाच थोडा इको कमी करा, सर्वांचा. नमामि सद्गुरुं शांतम, नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदे वल्लभं. नमो ज्ञानेश्वरा, नमो नमो ज्ञानेश्वरा, भावे गावे गीत शुद्ध करोनिया चेत तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळ घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदे श्रीमंत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. 6 चरणाचा अभंग असून भक्ती मार्गामध्ये असणाऱ्यांसाठी सर्वांच्या मार्गदर्शनाचा आणि अतिशय असा उत्कृष्ट सोप्या भाषेमध्ये परमात्मा प्राप्तीचा उपाय सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. सर्वप्रथम परिहार माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त होत असलेला हा कार्यक्रम दरवर्षी होतो. यावर्षी असंच वाटलं की कोरोनामुळे आपण जरा कमी बजेटमध्ये करायचं. वैभवचा आणि परशुराम दादाचा फोन आला, तुम्ही सरळ म्हटलं होतं, म्हटलं मंदिरात करू आपण कार्यक्रम. तो मंदिरातला कार्यक्रम बाहेर आला ना, दरवर्षी सारखाच होऊन राहिला. म्हणजे आजचा हरिपाठ इतका चांगला रंगला. विडेकरीत जस मस्त होते, विडेकरीत जबरदस्त, त्यातल्या त्यात मृदंगवादकी जबरदस्त. म्हणजे 9 महिने हातच नाही पडला मृदंगावर. किती वाजून किती नाही आता तसंच वाटतं ना दोघांच्या पप्पाकडे फोन की किती वाजून किती नाही. 9 महिन्यानंतर तुमचे पडले असं हात, पण माझं पहिलं कीर्तन होईल 9 महिन्यानंतर. काल झालं आमचं धर्मेंद्र भाऊ त्यांच्यासोबत, पण ते शॉर्टकट पण असं थोडंसं मोठ्या प्रमाणातलं. म्हणजे मला आठवते परशुराम दादा, लॉकडाऊनच्या पूर्वी शेवटचं कीर्तन मठावर झालं होतं माझं. मठावर होतं शेवटचं, म्हणजे शेवट तिथे झाला आणि सुरुवात तिथेच होत आहे. विठ्ठल असो, ही जागा तशी रम्य अशी जागा आहे. पहा, इथे कोणीही उभं झालं तरी माऊली त्याला सांभाळून घेणारी अशी ती जागा आहे. सुंदर अशी जागा आहे आणि वातावरण सुंदर आहे. सगळे तरुण आहे. वारकरी संप्रदायातलं तपाचं तेज यांच्या चेहऱ्यावर आहे. संप्रदायाचं तपाचं तेज यांच्या चेहऱ्यावर. सगळे आता आमचे शंकर महाराज जरी वयाने वृद्ध असले तरी मनानं अजूनही तरुण आहे. त्यांचं विठ्ठल विठ्ठलचा डान्स पाहून घ्या बरं, किती आपण नाही करू शकतो, किती सुंदर नसतात नाही. सर्व तरुण सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. श्रोतृवर्ग तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. आमचे वडील तुल्य गुरुवर्य वनवे बाबा समोर बसलेले आहे. थोडंसं घाबरगुंडी होऊन, वनवे बाबाकडे बघितल्यानंतर जमदग्नीचाच अवतार. पण मुलांसाठी हे आहे, कडक आहे, पण ते आपल्यासाठी आहे, बाहेरच्यासाठी नाही. रागवतात बाबा, हो काऊन रागवतात? अरे मनामध्ये कुठेतरी कळवळ आहे म्हणून रागवतात. उगीच नाही रागवत. कोणालाही रागवते, कोणालाही रागवत नाही. आमचे गुरुजी आमच्यावर खूप जास्त रागवायचे. ते सगळे गुरुबांधवच उभे आहेत आमचे.
संगीताचे गुरुजी. मी एकदा विचारलं, गुरुजी तुम्ही रागवता खूप, शिव्यास खूप देता का? गुरुजींनी इतकं सुंदर उत्तर दिलं, अरे देतो ना, मी शिव्या देतो, रागवतो, पण रस्त्यावरच्या लोकांवर नाही देत, तुम्हालाच देतो. तुम्ही माझे आहात म्हणून मी तुमच्यावर रागवतो. त्यांचा अधिकार आहे आणि कळवळ आहे आणि त्या कळवळेपोटी ते आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतं. पहा, मस्तक हे पाया जगद्गुरु तुकाराम महाराजाचा. आणि अभंगामध्ये तुकाराम महाराज सोप्यातले सोपे उपाय, भगवत प्राप्तीचे अगदी सोप्यातले सोपे, नॉर्मल जे आपण करू शकतो असे उपाय आपल्याकरिता सांगताय. देवप्राप्तीकरिता बरेच उपाय महाराज, बरेच उपाय. शास्त्राने सुद्धा बरेच उपाय सांगितले, पुराणाने सुद्धा, वेदाने सुद्धा आणि संतांनी सुद्धा विविध उपाय सांगितले आहेत. पण संसारिक माणसाकरिता ते उपाय तेवढे योग्यतेचे नाहीये. ऐका, संसारिक माणसा संसार करून देव प्राप्त जर करायचं असेल तर साधू संतांना शरण जावं, कारण साधू संतांनीच ते योग्य असे मार्गदर्शन सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये मार्गदर्शन तर केलंय, पण आग्रहपूर्वक मार्गदर्शन नाही. आग्रह नाही. तुम्हाला देव पाहिजे असेल तर तुम्ही या मार्गाचा अवलंब करा, अन्यथा माझी जबरदस्ती नाही. साधू संतांनी, तुकाराम महाराजांनी हात जोडूनही सांगितलं की बाबा रे परमार्थाला लागा, पण तरीही लोक लागले नाही. शिव्या दिल्या, किती सांगू तरी नायक ती बटकीचे पुढे शिंदळीचे रडते. शिव्या दिल्या तरी लोक ऐकत नाही. मग काही लोक जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे गेले, सांगितलं महाराज आम्हाला सुद्धा परमात्म्याला प्राप्त करायचं, नवे नवे या आयुष्याचा शेवट परमात्मा प्राप्तीमध्येच आहे महाराज. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घे. आम्हाला या आयुष्याचं सार्थक करायचं आहे. हा देह फार दुर्लभ आहे, मिळत नाही महाराज. नरदेह दुर्लभ जाणं आपल्याला माहिती आहे, नाही का? बऱ्याच प्रयत्नानंतर हा नरदेह आम्हाला मिळालेला आहे आणि या नरदेहाचं आम्हाला सार्थक करायचं आहे. आणि सार्थक त्याच मध्ये आहे ज्या वेळेला आम्ही त्या परमात्म्याला प्राप्त करू, का परमात्मा अनुरूप होऊ, तेव्हाच आम्हाला या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. महाराज आम्हाला मार्गदर्शन करा. कारण महाराज म्हणाले मी योग्य मार्गदर्शन केलंय पण तुम्ही ऐकत नाही. मग तुम्हाला ऐकायचं आहे ना, तुम्हाला देव पाहिजे ना, तुझं व्हावा आहे देव, तुला पाहिजे का? म्हणजे आग्रह नाही, तुला पाहिजे असेल तर हा उपाय कर. तुझं व्हावा आहे देव, तुला जर देव पाहिजे असेल तरी हा सुलभ उपाय पाव. मग भरपूर असे सुलभ उपाय सांगितलेले आहे. थोडं भजन करा. विठ्ठल मग ज्याला देव पाहिजे असेल त्यांनी या उपायाचं अवलंब करायचं. पण जगामध्ये असेही काही लोक आहेत त्यांना देव नकोय. आम्ही देव मानतच नाही, आम्हाला देव नकोय. त्या देवाला आम्ही रिटायर करायला निघालोय, तो देव आम्हाला नकोच आहे, नाही का? साधू संत तुकाराम महाराज देव विकायला नाही गेले हो, नाही का? देव घ्या कोणी, 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 आयता आला आयता आला भारत कोणी, देव मला देव मला
अरे देव घ्या, तुमच्या गावात देव विकायला आलोय, देव घ्या, कोणी घ्या रे बाबांनो, देव घ्या. लोकांनी सरळ सांगितलं, देव न लगे, देव न लगे, हा, देव न लगे, लॉकडाऊन नंतरच्या चालू होईया. लोक म्हणायला लागले, आम्हाला देव नकोच आहे, देव न लगे न लगे. अरे पण तुम्हाला देव का नको? लोक म्हणायला लागले, देव घ्यायला हरकत नाही, ठेवाव कुठं? फार मोठा प्रश्न आहे. आमच्याकडे कुत्रा ठेवायला जागा आहे, देव ठेवायला नाही. अजून आपण खेड्यातली माणसं, मी नेहमी सांगतो कीर्तनामध्ये, आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतो, अभिमानाने सांगतो, पहा की भारतीय परंपरा आणि भारतीय कल्चर, ज्याला संस्कृती आपण असं म्हणतो, भारतीय संस्कृती ही जर पाहायची असेल तर खेड्याकडे चला, ग्रामीण भागामध्ये. शहरामध्ये अजूनही भारतीय संस्कृती पाहायला मिळत नाही. जरा पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण शहरामध्ये होते, पण खेड्यामध्ये अजूनही आपण पहा, छान सकाळी उठल्यानंतर सडा संमार्जन, त्यावर छान रांगोळी, तुळशीजवळ दिवा असतोच आपल्याकडे, नाही का? आपण कितीही 2 खोल्याचं जरी घर बांधू तरी आपण देव्हारा बांधल्याशिवाय राहत नाही. खेड्यातले लोक, आपल्याकडे देव्हारा, ज्या ठिकाणी आपण देव ठेवतो तो देव्हारा असतोच. शहरामध्ये फ्लॅट सिस्टीम, हे धर्मेंद्र भाऊ, फ्लॅट सिस्टीम, 2 BHK, ठेवाव कुठं देव? ठेवाव कुठं देव? बरं, ते बांधताना बिल्डर्स लोक आता नवीन ठिकाणी सुरू आहे, देवघरा बांधतात छोटंसं, पण पहिले फक्त 2 BHK मध्ये 2 रूमा, हॉल आणि किचन, त्याच्यामध्ये मग देव ठेवायचे कुठं? मग लोकांना शक्कल लढवली, आपापल्या अकला लावल्या तिथं. काही ठिकाणी कुठं देव ठेवले सांगतो, ऐका थोडं. देव कुठे ठेवले? जितू महाराज, तुम्ही नागपुराला तेवढं नाही आले, या आमच्या नागपूरला, मग सांगतो देव कुठं ठेवले. काही लोकांनी देव ठेवले महाराज, गॅस वाटत सांगायलाही थोडं हास्य येते महाराज. गॅस ओट्टा, तिथं भांडे, आणि मग तो शेजारी तो छोटासा ओट्टा असतो तिथं देव. काही लोकांना त्याच्या खाली देव ठेवले. आता मॉड्युलर किचन आले, नाही रामू महाराज? मॉड्युलर किचन, त्याच्यामध्ये ओट्टे असतात आणि आतमध्ये सिलेंडर ठेवायला जागा, त्या सिलेंडरच्या शेजारी देव ठेवतात. म्हणजे सिलेंडरचा स्फोट झाला तर पहिले देवच गडव, पहिले देव गेल्याशिवाय राहत नाही. ते ठीक आहे. काही लोकांना त्या आड्याच्या खाली, बरं एका ठिकाणी तुम्ही असं बघितलं, ते भांडे ठेवतात, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? अरे बरं आहे बघ तुम्ही इंग्लिश लोक, आम्ही त्याला भांडे आळणी म्हणतो. मी रॅक म्हणा, आम्ही फळी नाही, एकच फळी झाली. ते त्याच्यामध्ये ताटही ठेवते, वाट्याही ठेवते, गिलासे कुंचू ठेवते, त्याला रॅक म्हणतात. बरोबर आहे की नाही? हा, त्या रॅक मध्ये वाट्या ठेवायच्या जागा, ताटं ठेवायच्या जागा, चमचा लटकवण्याच्या जागा, कप लटकवण्याच्या जागा असतात. त्याच्यामध्ये वाट्या ठेवण्याची जी छोटीशी फळी असते त्याच्यामध्ये देव. लोकांना सर्व ठेवायला जागा आहे, देवच ठेवायला जागा नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, अरे देव घ्या महाराज, आम्हाला देव ठेवायला जागा नाही. पण काही लोकांना मी सांगतो, तुम्हाला देव जरी नको असेल, मान्य आहे, तुम्हाला सुख पाहिजे, ना तुम्हाला? म्हणे महाराज सुख तर आम्हाला पाहिजे, सुखाशिवाय तर आमचा संसारच होऊ शकत नाही, आमचा प्रपंचही होऊ शकत नाही आणि परमार्थही होऊ शकत नाही, आमचं जीवनच होऊ शकत नाही. आम्हाला जीवन पाहिजे,
दुःखमय नको, सुखमय जीवन हवंय. सुख पाहिजे ना? हो. मग सुखाचे 2 प्रकार. ऐका, शास्त्रामध्ये सुखाचे 2 प्रकार सांगितले. एक क्षय सुख आणि दुसरं अक्षय सुख. क्षय सुख त्याला म्हणावं जे एकदा प्राप्त झाल्यानंतर कधी ना कधी त्या सुखाचा क्षय होतो. क्षय म्हणजे नाश. क्षय होतो त्याला क्षय सुख म्हणावं. आणि दुसरं अक्षय सुख. म्हणजे नाही, म्हणजे नाही आणि क्षय म्हणजे नाश. ज्या सुखाला नाश नाही ते अक्षय सुख. विठ्ठल. पण व्यवहारामध्ये प्रापंचिक माणसाला क्षय सुख मिळतं महाराज, म्हणजे नाशवान सुख मिळतं. त्याचं कारण आहे आमच्या सुखाची व्याख्या वेगळी आणि साधू संतांच्या सुखाची व्याख्या वेगळी. मी सांगतो तुम्हाला, नीट लक्ष द्या, ऐका. आमच्या सुखाची व्याख्या काय आहे? नाथ भागवतामध्ये नाथांनी प्रापंचिक माणसाच्या सुखाची व्याख्या केली. काय सुख आहे, कशाला आम्ही सुख म्हणतो? नाथ महाराज म्हणतात प्रापंचिक माणसं कशाला सुख म्हणतात. ऐका. विषय प्राप्ती जो हरिक तया नाव म्हणती सुख, विषय विनाश तेची दुःख परम असुख या नाव. विषया प्राप्ती जो हरिक, विषयाच्या प्राप्तीमध्ये माणसाला जो आनंद मिळतो त्याला माणूस सुख म्हणतात. आता विषय कोणताही असू शकतो. हे विषयच महाराज नाशवान आहे. मला सांगतो ना, काही लोकांना कीर्तनामध्ये तुम्ही बसल्यात ना, तुमच्यामध्ये काही काही असे क्वालिटीचे लोक बसतात. काही लोकांना यांचं गाणं आवडतं, काही लोकांना पखवाज आवडतं. हा पखवाज त्यांचा विषय, गाणं त्यांचा विषय. ज्यांना गाणं आवडतं हा विषय त्यांचा. काही लोकांना कीर्तन आवडतं, त्यांचा कीर्तन विषय. गायन जरी आवडत असेल, किती आपण ऐकतो गाणं? किती ऐकतो? 2 तास, 3 तास. कधी ना कधी त्या गाण्याचा वीट येईल ना, येईल की नाही? रात्रभर आपण गाणं ऐकू शकतो का? काही पहिलेच्या काही रात्रभर भजन चालायचे, सकाळी पहाटे पाठ झाली का मग भैरवी. ज्याला गाणंच आवडतं त्याला 24 तास गाणं नाही ऐकू शकत ना. विषयामध्ये कधी ना कधीतरी वीट येतो. एखाद्या माणसाला गोड आवडतो, गोड आवडल्यानंतर गोड किती खाईल तो? काय तुम्हाला, तुम्ही किती गोड खाल? एवढा गुलाबजामुन आहे रातभरची. विठ्ठल विठ्ठल. आणि गोड आवडतं म्हणून पोटभर माणसाने गोड खाल्ला, पोटाचे वर झाले की मग माणूस गोड खाऊ शकत नाही. विषय त्याचा आहे. गोड खाणे हा त्याचा विषय जरी असेल तरी एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपण तो विषय भोगू शकतो. मग एकदा मन तृप्त झालं की तोच विषय माणसाला नकोसा होतो. तोच विषय माणसाला नकोसा होतो. पण विषयापासून मिळणारं सुख हे खरं सुख नाही. ऐका, मग खरं सुख कशामध्ये आहे तुम्हाला सांगू. ऐका, इथे जेवढे लोक बसले ना, प्रत्येकाचा विषय, सुखाचा विषय वेगळा आहे. प्रत्येकाचा सुखाचा विषय. कोणाला जीवनात सुख मिळत असेल, कोणाला गाण्यात सुख मिळत असेल, कोणाला नोकरी करण्यात सुख मिळत असेल, तर कोणाला फक्त लॉकडाऊन मध्ये लोळण्यात सुख मिळत असेल. म्हणजे प्रत्येकाचा सुखाचा विषय वेगळा आहे. पण साधू संतांचा सुखाचा विषय एक आहे. हे सांगण्याकरिता मी तुम्हाला एक दृष्टांत देतो. त्या परमार्थ शतकोटी नावाच्या ग्रंथामध्ये फार सुंदर एक कथा आलेली आहे. ऐका. छोटस गाव होतं बरं का बड महाराज, छोटस गाव. आणि त्या छोट्याशा गावामध्ये शाळा, आणि शाळेमध्ये जिल्हा परिषदची शाळा, 2च पोरं 3च पोरं, नाही का? अशी शाळा नाही, ती जुनी शाळा होती. प्रत्येक वर्गात 10-10, 15-15, 20-20 पोरं. आणि त्या शाळेची तपासणी करण्याकरिता तालुक्यातला गट शिक्षणाधिकारी आला. बरं, त्यांनी व्हिजिट दिली, ती एकदम न सांगून आली. पहिले सांगायचं असतं आम्ही येणार आहे म्हणून, पण त्यांनी न सांगता आले. आल्याबरोबर एका वर्गात घुसले. आता त्या वर्गाची कंडिशन अशी होती. ऐका, त्या वर्गाची कंडिशन अशी होती, मास्तर टेबलावर पाय पसरून झोपला होता. खेड्यातली शाळा बरं का. मास्तर, शिक्षक टेबलावर पाय पसरून झोपला होता. मास्तरच झोपला, पोरं काय त्याच्याकडे शांतपणे पाहत राहील? हा घोरून राहिला, हा कोण्या रागात घोरून राहिला, कोण्या स्वरात घोरतो, काळी 1 मध्ये, काळी 2 मध्ये, पांढरी 2 मध्ये. काय मुलं, आता मास्तरच झोपला, मुलं गोंधळ करताय, कोणी मारत आहे, कोणी बाहेर जात आहे, कोणी दप्तर भेटताय, कोणी काही कोणी काही कोणी काही. जसे वर्गात ते शिक्षणाधिकारी पोहोचले आणि जसे पोहोचले, काही पोरं हुशार होते, ते म्हणे गुड मॉर्निंग सर. काही पोरं त्याच्यापेक्षा हुशार होते, त्याने सांगितलं 12 वाजले, गुड आफ्टरनून म्हणा. तर काही एवढे बैताड होते, ते मास्तर झोपला, गुड नाईट म्हणा.
शिक्षणाधिकाऱ्याने पहिले त्या शिक्षकाला उठवलं, ओ गुरुजी वर्गात सत्ता आहे उडा. मास्तर खडबडून जागा झाला, काय होय रे काय गुरुजी तुम्ही झोपले होते? मास्तर म्हणे मी झोपलो नव्हतो. मग कुंभकर्ण कसा झोपतो ते सांगत होतो. गुरुजी शिक्षक लय हुशार राहते, आम्ही साधं नाही कोणाला कसं उत्तर द्यावे आम्हाला बरोबर जमते. असं काय गुरुजी तुम्ही झोपता? अहो सर जाऊ द्या. काय गुरुजी काय शिकवत होते? शिकवत नव्हते, झोपलो होतो. हे काय शिकवत होतं? हे झोपलो होतं. गुरुजी म्हणे मी गणित शिकवत होतो. असं गणित? म्हणे हो. विचारू का प्रश्न पोरांना? म्हणे विचारू. आमचे पोरं लय हुशार आहे. एकच उत्तर देते, तुम्ही विचारा काही पण एकच उत्तर देते. हुशार आहे आमचे मुलं. म्हणे गुरुजी या सर्व वर्गामधून गणितामध्ये ज्याला जास्त मार्क मिळाले त्याचं नाव सांगा आणि त्याला उभं करा. आता खेड्यातली शाळा, मास्तरानं नाव घेतलं, गण्या वय उभा. आपले गणेश महाराज नाही, गण्या वय उभा. शमूड पुसत उभं झालं. का म्हणताजी गुरुजी? खेड्यातली शाळा का म्हणताजी गुरुजी? ते पाहिजे मास्तर का ते विचार बरोबर उत्तर देतो. म्हणजे बिलकुल हो. का रे गण्या? का रे गण्या तुला किती मार्क होते गणितामध्ये? ह्या म्हणे गुरुजी मले का नाही 100 पैकी 102. बापा बापा 102 म्हणे हो. वा सांग बरं, सांग बरं 9 त्रिक किती? 9 त्रिक किती? किती सांगा बरं कोणीतरी. 9 त्रिक 28. 28 ना? धन्यवाद. माझ्यापेक्षा हुशार होतं. ते म्हणे 9 त्रिक 30. अरे 9 त्रिक 30 म्हणे हो. लगेच दुसऱ्याला उत्तर दिलं. त्यानं सांगितलं ह्या 30 म्हणते 9 त्रिक. जितू जर 30 म्हणते तर मग ऋषीनं का म्हणा? त्यांना 10 वाढवलं. 9 त्रिक 40. गुरुजी कसं हो? मास्तर म्हणे जाऊ त्यांना तिसऱ्याने विचारा. लगेच तोच प्रश्न तिसऱ्याला. त्यानं सांगितलं यांना 20-30 म्हणतोय, हा 40 म्हणतोय, माझे 50. बस काय बोली लागली. अधिकाऱ्याच्या लक्षात आलं हे जरा वेगळ्या कॅटेगरीचे मुले आहेत आणि काय इशारा द्यायचा दिला. दुसऱ्या वर्गात गेले. त्या वर्गामध्ये ऐका, त्या वर्गामध्ये गणिताचा क्लास सुरू होता. शिक्षक गणित शिकवत होते आणि मुलं लक्ष देऊन ऐकत होते. सर गेल्याबरोबर सरांचं स्वागत झालं. सेम क्वेश्चन गुरुजींनी म्हणजे त्या अधिकाऱ्याने दुसऱ्या वर्गात विचारला. त्या ठिकाणी उत्तर मिळालं सर 9 त्रिक. एका पोराला विचारलं, त्याने सांगितलं सर 9 त्रिक 27. वा आनंद वाटला. लगेच दुसऱ्या पोराला विचारलं सर 9 त्रिक 27. लगेच तिसऱ्या पोराला विचारलं 9 त्रिक 27. एका मुलीला विचारलं बाळ 9 त्रिक 27 का ग? ती म्हणे हो. 28 नाही होणार का? मुलगी हुशार होती. ते म्हणे होईल ना सर, 9 त्रिक 28 होईल पण 27 मध्ये तुम्हाला पकडावं लागेल. 27 प्लस तुम्ही 1 इक्वल टू 28. पण तुम्ही जर मायनस झाले तर 9 त्रिक 27 नॉट 28. विठाला विठाला. ऐका आता मी माझ्या मुद्द्यावर येतो. तो पहिला जो वर्ग होता 9 त्रिक 30 40 50 60 हा वर्ग हा आपला आहे महाराज. एकाची सुखाची व्याख्या बरोबर नाही. एकाची सुखाची व्याख्या बरोबर नाही. कोणी जेवणात सुख मानता, कोणी कशात, कोणी कशात. पण 9 त्रिक 27 वाला हा जो वर्ग आहे हा साधू संतांचा वर्ग आहे. आणि साधू संतांनी एवढंच सांगितलंय सुख कशामध्ये आहे. तुकाराम महाराज तेच म्हणतात तुझे पायी सुख सर्व. तुझे पायी सुख सर्व. तुझे पायी तुझे पायी मला एवढंच घ्यायचंय. त्याच्या तुका म्हणे काही न मागवण हे नाही घ्यायचंय. साधू संतांनी एवढं सांगितलं देवाजवळ सुख आहे. तुझे पायी म्हणजे कोणाजवळ? सुंदर ते दान उभे विटेवरी. याचा शेवटचं तुका म्हणे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख किंवा सुख रूप
सामर्थ्य दोघांजवळ आहे महाराज, एक देव आणि दुसरे साधू संत. मग तुम्हाला जर खरं सुख पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा. काय करा? आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विण जीवा सुख नव्हे. मग तुम्ही त्या देवाला आपलंसं करा. महाराज, आम्ही त्या देवाला आपलंसं करायला तयार आहोत, पण त्या देवाला आपलंसं करावं कसं? अभंगाचं पहिलं चरण. गावे गावे गीत, 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 तुम्हाला देव जर प्राप्त करायचा असेल तर साधा उपाय, भावे गावे गीत, शुद्ध करो निया चित्त, भावाने देवाचं गीत गा. आता या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात भावे गावे गीत. ठीक आहे, महाराज गीत गायला सांगतात, पण नेमकं गीत काय गावं, कोणते गीत गावे? बरेच गीत आहे महाराज. भरताच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये 36 प्रकारची गीत सांगितलंय. पंच विशारद आहे ते 36 प्रकारचे गीत. सांगा बरं विशारद महाराज. बरेच गीत आहे, मला नाही मी म्हणून तुम्हाला विचार, मला कुठे येते 36 प्रकारचे. त्यातले काही गीत येतात ना, नाट्यगीत, भावगीत, भक्तिगीत, शेतकरी गीत, लोकगीत, इटीसी अन्य गीत नाही का, इत्यादी इत्यादी बरेच गीत आहे. तुकाराम महाराज या ठिकाणी सांगत नाही कोणतं गीत गा, पण एके ठिकाणी सांगतात, गासे तरी एका विठ्ठलाचे गाणे, नाही तरी काही नाही तरी काही कायच आहे ना. मग एक विठ्ठलाशिवाय दुसरं काहीच गाऊ नका. गा ना, तुम्हाला काय गायचं आहे का. पण महाराज देवाचे गाणं आपण गातच नाही, भलते गायल्याशिवाय राहत नाही. वैष्णव सुंदर गाते पहा, त्याचे भजन मी फेसबुकवर ऐकत राहतो, मला आनंद होतो. इतका सुंदर गळा दिलाय ना देवाने. नक्कीच एक माझा एक मत असा आहे, माझा भाव आहे, मी थोडंफार संगीत शिकलो, खूप नाही पण थोडंफार गाता येतं, खूप जास्त नाही पण थोडंफार देवाच्या सेवेसाठी. माझा एक भाव असा आहे, भगवंताने म्हणा किंवा शारदे मातेने जर आपल्याला कला दिली असेल तर कोणत्या तरी एका विचारासाठी म्हणा किंवा कोणत्या तरी एक कारणाने ती आपल्याला कला दिलेली आहे.
गाणं म्हणा, वाजवणं म्हणा, संगीताच्या माध्यमातून मोक्षापर्यंत सुद्धा जाता येतं आणि संगीताच्या माध्यमातून मीराबाई कृष्णाला सुद्धा आपलंसं करतात, संगीताच्या गाण्याच्या माध्यमातून. मग भगवंताने इतका सुंदर जर गळा दिला असेल तर त्या देवाचं गीत गायला काय हरकत आहे? अरे त्या देवाने स्वतःची सेवा करून घेण्याकरिता आपल्याला ती कला दिलेली आहे असं समजायला काय हरकत आहे? बरोबर आहे. मग दिलाय ना सुंदर गळा, मग त्या देवाचं गीत गा. पण काही 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 हा शब्द फार मजेदार शब्द आहे. काही हा शब्द फार मजेदार आहे, त्याच्यामध्ये कोणाला दोष जातोय आणि जातही नाही. काही लोक असे आहेत ते गात नाही, भरत असेल तर गायल्याशिवाय राहत नाही. गा महाराज, गासी तरी एक विठ्ठलची गाई, नाही तरी ठाये राहे उगा. गावागावात भजन मंडळ आहे, तुमच्या गावात असेल परसराम दादा आहे ना, विशेषतः बायाचं मंडळ तर असं आहे ना. सुंदर गाते बिचारा बाया, काही लागत नाही, छान गाता, आनंद आहे, काही नाही. एक टाळ असलं टिली मिली सुरू आहे, ये गा इठ्ठला सुरू. आणि प्रेमाने भजन करतात, आनंद वाटतो. माणसं तरी प्रेमाने भजन करायला सांगता येत नाही महाराज. विण्यासाठी लय भांडणं झालेत. धर्मेंद्र बोला माहिती आहे, त्यानंच काऊन विणा घ्या, आम्हाला नाही येत का? घे ना बा, तू घे विणा. त्यानंच काही ठिकाणी धर्मेंद्र बोला माहिती आहे नागपूरला, त्या तो असे दारवून पाहते, उमेश भाऊच्या हाती विणा आहे का? आम्ही नाही जात भजन, चालू धर्मेंद्र बोल माहिती आहे, झालंय आमच्या नागपूरला. दुरूनच पाहते, उमेश भाऊच्या हातात विणा आहे का? आम्ही नाही जात. मग पहिला नको बाबा, तोच कोण भजन करते, त्यालाच येते का? आम्हाला नाही येत का? तू ये, तू कर. नाही का? भजन ते ओंगळवा आणि नरका जाणे चुकी. पण बाया बिचारा भजन करतात, आनंद आहे. पण माझी एक रिक्वेस्ट अशी आहे, गा पण देवाचेच गाणं गा, भलते गाऊ नका. आता बाया भजन करत असताना का गाईन त्याचा काहीच नियम नाही. हो, मी नेहमी सांगतो, एका ठिकाणी मी पाहायलाही पाहते, असे गाते. एका ठिकाणी गजानन महाराजांची पालखी निघाली, त्याच्यात ते बाया बसल्या आणि त्याचं सुरू. बरं, 60च्या वरच्या म्हाताऱ्या सगळ्यांना पांढरे कपडे घातले आणि त्याच्यात तो एक पखवाजा म्हातारं ते टांग टाकून बसलं मस्त. ते असं दिसे, ते कमळाचे फुल कसे राहते सगळे, त्याच्यामध्ये ते काळं ठिपका. कमळाच्या प्रमाणे सगळे नाही का, तर भगवंतानी बसवले कमळाच्या पाकळ्याप्रमाणे सगळ्या बायात, त्याच्यात ते बसलं डुबुक डुबुक पकवा झाला आणि त्याचं सुरू. बरं, ते भजन म्हणून राहिले होते, मी ते भजन शोधलं पण ते कुठं दिसलं नाही. ते भजन म्हणून होते, सांगू का तुम्हाला? सांगू का? आम्हाला म्हणाले ऐका, बाया भजन म्हणत होत्या. ऐका, बाई म्हणे, झगा शिवला नवा ना बाई म्या, झगा शिवला नवा, लहान होती तवा. बाई म्या झगा शिवला नवा, असं हे झगवट्या बायाच्या भजनात. विठाला झगा शिवला नवा ना बाई म्या, झगा शिवला. म्हटलं हे म्हातारी लहान होती तवा, झगा शिवला नवा. म्हटलं हिचा झगा तर बाबा लय मोठा दिसते. बरं, झगा काही इनं शिवला असं नाही, बाकीचे म्हणे इनं शिवला नवा ना बाई, इनं शिवला नवा. बरं, समोर म्हणे ती म्हातारी, झग्याची निघाली सरी. आता सरी म्हणजे काय हे काय माहित नाही. झग्याची निघाली सरी आणि त्यावर लिवली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराजाला पेन कागद नाही भेटलं, विचार झग्यावर लिहिलं. बरं, शब्द काय आहे? त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी, त्यावर लिवली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीची चुलत बहीण तर नाही आहे. मला सांगतो, एक विनोद म्हणून झाला पहा, क्षमा करा. नामदेव महाराजांचं प्रमाण देतो, ज्याला गाता येतं त्याने गावं. पण असे भजने म्हटल्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, नाही देत ना हरिपाठ म्हणा भजनामध्ये चालेल. पण नामदेवरांचं प्रमाण आहे, हो, गाता येईल ते गाता येईल ते